मी विनायक कुलकर्णी शासकीय तंत्रज्ञान अकादमी कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झालो फेब्रुवारी 24 आणि माझ्या बरोबरच्या आणि माझ्या नंतरच्या आमच्या कॉलेजमधून सेवानिवृत्ती झालेल्या लोकांची रजारोखी करण्याची देयकं पास झाली. पुणा मिरज येथील सुद्धा सेवानिवृत्तांची देयकं पास झाली आमच्या नंतर सेवानिवृत्त झालेल्या. आणि आमची मात्र देयकं पारित होत नाही. येथे आम्ही 42वा दिवस आहे आजचा. कलेक्टर साहेबांनी ऑर्डर काढली आहे, पत्र लिहिले आहेत 27 जानेवारी 4 फेब्रुवारीला, पण त्यांच्या आदेशाचं पालन होत नाही. त्यांच्या आदेशाचं पालन होत नाही त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. आणि MCSR मध्ये नियम 52T2 प्रमाणे सर्व क्लास 3 लोकांना हा रजारोखीकरण मिळतंय असं स्वच्छ लिहिलेलं आहे आणि तसं ट्रेझरीने कळवलेलं पण आहे. आणि तरी सुद्धा हे प्राचार्य, सहसंचालक आणि जिल्हा कोषागार अधिकारी मनमानी करून देत नाही. म्हणून आम्ही इथं 2 वर्ष त्यांनी त्रास दिला. इथे येऊन बसलोय, 42 जवळ झालं तरी सुद्धा आम्हाला न्याय द्यायला तयार नाहीत. नांदेडमध्ये असेच एक सेवानिवृत्त सुनील कुलकर्णी त्यांनी शेवटी पेट्रोल अंगावर ओतून स्वतःचं जीवन संपवलं. जे आमच्यावर सुद्धा हे प्रशासन असं अशी वेळ आणणार आहे असं वाटू लागलंय आम्हाला. शासकीय कर्मचाऱ्यांच्यावर सुद्धा मनमानी आणि भेदभाव होत आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. आणि तरी प्रशासनानं आम्हाला वर्ग 3 कर्मचाऱ्यांना देय असलेला हा लाभ त्वरित देण्याविषयी कार्यवाही करावी.